नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र. तर आजपासून आपण मराठीमध्ये ब्लॉग तयार करणार आहोत. तर हिंदीमध्ये ब्लॉग तयार करत होतो मी, मग पण आता मराठीमध्ये ब्लॉग तयार करणार आहे. कारण की हिंदीमध्ये एवढं रीच भेटणं असं वाटायलंय मला. तर मग आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे महाराष्ट्रीयन भाषेमध्ये आपण आपले ब्लॉग तयार करणार आहोत. तर मला सपोर्ट करा. आज मी ब्लॉगचा पहिला दिवस आहे. तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करू. आणि आज माझं काय निजी प्रक्रिया आहे मी सगळी पूर्ण करतो आणि मग भेटूत आपण. तर चला, निजी प्रक्रिया म्हणजे माझं आता जो उठलो आहे तर हात तोंड सगळं सकाळचं काम करून. वातावरण मस्त झालेलं आहे पूर्ण, पण थोडं थोडं ऊन पडायले. कारण की मागं खूप हिरवळ झालेली. काही जणांना वाटत असं की हे घर वेगळे दिसायले, कारण की आम्ही डायरेक्ट त्या घरातून इकडे आलो होतो. कारण की चिंटूचा वाढदिवस म्हणजे हिंदीतून ब्लॉग तयार होत होता. तर चिंटूचा वाढदिवस हा शेवटचा ब्लॉग होता त्याच्यावर. त्याच्यानंतर हा एक ब्लॉग पडलेला आहे, म्हणजे कितीतरी वर्षानंतर, म्हणजे एक वर्षानंतर ब्लॉग पडत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा. मी असे चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन. आंघोळ करून सगळा रेडी झालेला आहे आता, आणि वातावरण मस्त झाले. आता सकाळी तरी ऊन पडू लागलं, पण आता चांगलं ढगाळ वातावरण झाले आपल्या आवडतीचं. तर चला गच्चीवर जाऊ द्या आणि थोडंफार दाखवतो गच्चीवरून तुम्हाला. हे असं आहे समोरचा व्ह्यू सगळं. पण चाललो गच्चीवर, चला. कारण की इथं खूप मस्त व्ह्यूज येतं व्ह्यूज म्हणाले. ते आपलं जुनं घर होतं, ते ढगाळ वातावरण झालंय मस्त. असं ऊन आवडत नाही मित्रांनो, कारण की खूप वेगळंच वाटते असं ऊन आलं की. ढगाळ वातावरण होतं इतके वेळ. तर मित्रांनो जेवण बिवण झालं आणि गच्चीवर आलो पुन्हा, कारण की वातावरण खूप मस्त झालंय. कारण की थोडा वेळ पहिले मित्रांनो आज मी आलो आहे प्रणवकडे, आणि प्रणव गेला आहे बाहेर थोडासा मम्मीला आणायला, म्हणजे त्याच्या आईला आणायला गेलाय. तर आल्यावर दाखवतो मी आज प्रणव कसा दिसायला. इथेच आम्ही फटाके फोडली होती हिंदीमध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा. आता मराठीमध्ये बनवायला होतं, सगळे मराठी झाली. तर आपल्या चॅनलवर सगळे मराठी बोलतात, कारण की सगळ्यांना फ्रीली भाषा आहे मराठी. हिंदी तरी अवघड वाटत होती थोडीफार बोलण्यासाठी. काही जण तर बोलत पण नव्हतात त्यावेळेस, आणि नंतर मग आता फ्रीली बोलते. तर आपल्या जे मित्र आहेत, हे मित्रांनो प्रणव आलाय आता, आणि असा दिसायला आता. 1.5 वर्षामध्ये खूप चेंज झाला याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये. आधीचा व्हिडिओ बघा तुम्ही. आता दाढी आली आणि चष्मा पण आहे. आणि पुन्हा ही गाडी घेतली, अजून एक गाडी घेतली त्यानं रायडर. ही गाडी TVS ची आहे, ती पण गाडी TVS ची आहे. मित्रांनो बघा आता महेश आलाय किती दिवसानंतर. कसा दिसायला बघा. ही चला चला जायचं आपल्याला. कुठं जायचं विचारायला, बाहेर जायचं म्हणायले. खिचडी खायला जायचं, पण क्लिअरिटी येत नाही ना एवढी चेहऱ्याची. आता येते ना. आता चाललोत मित्रांनो आम्ही खिचडी भजी खायला. येता का तुम्ही? आणि मित्राचंच हॉटेल आहे, त्याच्यामुळे तिथं जावं लागतेच. नाद करते काय ते करू नको. आता चला चला. आणि यांनी पण खूप नवीन गाडी घेतली ॲक्सेस, कारण की मागच्या दिवाळीला घेतली होती. कारण की आपण ब्लॉग नाही तयार करत होतो त्याच्यामुळं दाखवली नाही. यानं पण नवीन गाडी घेतली आणि सगळे गाड्या घेतल्या. आणि आम्ही मस्ती करत करत जात होतो. ही आहे आमची शाळा. आम्ही इथून 10वीतून गेलेलो आहे शाळा शिकून. वापस अर्ध्या एक तासात काही जणांना कळत असन
इथलचे जे बघत असतील ते कोणता रोड आहे कुठं आहेत आपण अजून तर मी सांगितलंच नाही. मी कुठं राहतो ब्लॉग पण होतं आणि ब्लॉग पण होते आणि एक आठवण पण राहते. मार्केटचं वातावरण असते आता कारण की खूप मस्त वाटते. आता पुढच्या महिन्यात आहे गणपतीचा तर अजून खूप मजा येते. त्याच्यामुळं तुम्ही ब्लॉगला सबस्क्राईब करा. नवीन जे जोडलेले आहेत ते आता बघत असताना ते त्यांना पूर्ण सबस्क्राईब करा. आता ऑगस्टमध्ये गणपती आहे तर गणपतीमध्ये खूप मजा येते. खिचडी खाऊन आलो तर आपण आता. चला आता मी लांबच राहणार. चला मित्रांनो आम्ही चाललो आता घरी. खाली खिचडी हे सगळं भजे मस्त होती. चला आता मस्त आता 7-7:30 वाजायलीत. 7:30 वाजायलीत. 7 मस्त वाटायली. आलो दादा घरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं. पोटात पडल्या म्हणून ताकद आली आता महेशला. नाच करते.